मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला अर्जुन महाशिवरात्रीची पूजा पूर्ण करतो. आता मग पूर्णाजी बोलते की पूजा पूर्ण झाली तरी पण या मुलीचा अजून काहीच पत्ता नाही. अस्मिता बोलते की तिला काय घेणं देणं आहे, इथे घरात कामे करावी लागतील म्हणून ती बसली आहे तिकडे बाहेर फिरत. अर्जुन मग अस्मिताला बोलतो की तू जरा शांत बसतेस का? सायली काहीतरी काम असेल म्हणूनच थांबली असेल ना. आणि मग तो परत सायलीला फोन करू लागतो. इतक्यात प्रिया पण बोलते की पण असं कोणी न सांगता इतका वेळ बाहेर थांबतं का? मी तर 5 मिनिटं जरी उशीर झाला ना तरी पण बाबांना फोन करून लगेच कळवते. आता मग पूर्णाजी पण परत सायलीला नावे ठेवू लागते. प्रताप बोलतात की पण पूर्णाई आपण का थांबलोय? आपण का वाट बघतोय तिची? आपण आरतीला सुरुवात करूया ना. अर्जुन बोलतो की सायली आल्यावर आरती आपण केली असती ना. पण अर्जुनचे वडील काहीच ऐकून घेत नाहीत. कल्पना पण त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते, पण ते काहीच ऐकून घेत नाहीत. आता मग इकडे हॉस्पिटलमध्ये सायली घरी निघालेली असते. तर मग इतक्यात संतोष तिला आवाज देतो. सायली बोलते की बोला. संतोष मग सायलीला बोलतो की माझ्या मुलीला फार मोठा आजार आहे. माझ्या पगारावर मी त्याचा इलाज करू शकत नाही. त्यामुळे मी जास्त पैशांच्या आशेमुळे चुकीचा मार्ग स्वीकारला. प्रताप साहेबांच्या टेम्पोमध्ये ड्रग्ज मीच ठेवले होते. आता मग हे ऐकल्यावर मात्र सायलीला फार मोठा धक्का बसतो. ती बोलते की मला माहीत होतं तुम्ही हे करण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. संतोष मग सायलीला सर्व काही हकीकत सांगतो आणि त्याने हे सगळं महिपतच्या सांगण्यावरून केलं आहे हे सुद्धा सांगतो. महिपतचं नाव निघाल्यावर मात्र सायलीला फारच राग येतो. ती बोलते की त्या महिपतला आत टाकण्यासाठी आपल्याकडे काहीतरी ठोस पुरावे पाहिजेत. संतोष बोलतो की माझ्याकडे सर्व काही पुरावे आहेत. मी ते एका पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह करून ठेवले आहेत. सायली बोलते की तुम्ही मला तो पेन ड्राईव्ह द्याल का? संतोष बोलतो की मी तुम्हाला आत्ता लगेच देतो. तुम्ही माझ्या घरी चला. आता मग संतोष सायलीला त्याच्या बायकोबरोबर रिक्षाने यायला सांगतो आणि सायली मात्र आता संतोष पुढे हात जोडते आणि त्याचे आभार मानते. आता मग सायली घरी आल्यावर संतोष तिला तो पेन ड्राईव्ह देतो आणि मग तो तिला सांगतो की यामध्ये महिपतचा आणि माझं कॉल रेकॉर्डिंग आहे. त्यामध्ये महिपत माझ्याशी सर्व काही बोललेलं आहे. सायली बोलते की हा, याच्यामुळे आपले बाबा निर्दोष नक्कीच सुटतील. आणि सायलीचं आणि संतोषचं हे सगळं बोलणं साक्षी ऐकते. संतोष सायलीला बोलतो की मी हे सगळं तुम्हाला सांगत आहे, पण महिपतला हे कळल्यावर तो माझं काय करेल मला माहीत नाही. सायली बोलते की तुम्ही अजिबात काळजी करू नका. आजपासून तुमची सगळी जबाबदारी अर्जुन सुभेदारांवर असेल. तुमच्या केसालाही कोणाचा धक्का लागणार नाही. आणि मग आता सायली बाहेर निघून जाते. साक्षी मात्र आता जाम टेन्शनमध्ये आलेली असते. ती तिच्या माणसांना सायलीला किडनॅप करायला सांगते. इकडे अर्जुन देवाची आरती पूर्ण करतो, पण सायली अजून काही आलेली नसते. अर्जुनला तिची फारच काळजी वाटत असते. अस्मिता बोलते की आरती होऊन 1 तास झाला तरी पण ती मुलगी अजून आली नाही. पूर्णाजी बोलते की त्या मुलीने ना नुसता माझा जीव मुठीत आणला आहे. आता मग अर्जुन पूर्णाजीला बोलतो की तू जरा शांत बसशील का प्लीज. सायली काही असं मुद्दाम कधीच करणार नाही. प्रताप बोलतो की पूर्णाई अगं ह्याला तू काय बोलते ना ते समजणार आहे का? त्याला त्याच्या बायकोची चुकी कधीच दिसत नाही. अर्जुन, कल्पना आणि अश्विन मात्र सायलीची वाट पाहत असतात. इकडे आता सायली रस्त्याने चाललेली असते आणि मग 2 गुंड तिच्या पाठीमागे चालत असतात. सायली त्यांच्याकडे वळून पाहते आणि घाबरते. ती मग पळून जाऊ लागते. तर मग तिला पुढून एक गुंड पकडतो आणि गाडीमध्ये टाकून तिला घेऊन जातात. इकडे अर्जुनला मात्र आता फारच काळजी वाटू लागते. तो मग कुसुमला फोन करतो आणि विचारतो की सायली तिकडे आली आहे का? कुसुम बोलते की ती इकडे नाही आली. अर्जुन मग कुसुमला सर्व काही झालेला प्रकार सांगतो आणि बऱ्याच वेळापासून सायली घरी आली नाही असंही सांगतो. कुसुमला मग आता फारच टेन्शन येतं. आता मग कल्पना बोलते की सायलीला एवढा उशीर कधीच होत नाही. कल्पना मग अर्जुनला बोलते की सायलीला काही झालं तर नसेल ना. आता मग कल्पना असं बोलल्यावर मात्र अर्जुनला फार टेन्शन येतं, कारण त्याने सायलीवर हल्ला झालेला स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेला असतो. त्याला ते सगळं आठवू लागतं आणि मग आता इथून पुढे त्याला वाट बघता येणार नाही. त्यामुळे तो लगेच सायलीला शोधण्यासाठी निघतो. इकडे ते गुंड सायलीला महिपतच्या बंगल्यावर घेऊन येतात. आता मग सायलीला बाहेर काढल्यावर तिला लगेच कळतं की हा महिपतचा बंगला आहे. तिच्या मग लगेच लक्षात येतं की महिपतला कदाचित समजलं असेल की तिला पुरावा मिळाला आहे आणि मग ती तो पेन ड्राईव्ह कुठेतरी लपवायचं ठरवते. चैतन्य पण जागा झालेला असतो, कारण त्याला वाटतं की साक्षी आली असेल. पण इकडे मात्र सायलीला बांधून ठेवायची तयारी चालू असते आणि इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.